हॅलो नमस्कार, मी शुभांगी. तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदाचा होता. ही स्वामीचरणी प्रार्थना. रात्री काल मेहंदी लावली होती आणि तेल लावून मॉलिश म्हणजे चिपचिप केसांना बऱ्याच दिवसातून ऑइलिंग केलं कापूर टाकून. आणि सकाळी फिरून आलो पहाटे जाऊन. आता पौर्णिमा झाली, तुळशीचे लग्न झाले. मग आता आकाशकंदील राहिला होता काढायचा आणि लाईटिंग म्हणजे ज्या माळा वगैरे सोडलेला तर त्याच्यासाठी वरती आलो. त्यानंतर स्लॅब वगैरे पण झाडू मारणं सुरू आहे. आणि इकडे आम्ही लावलेला पूर्ण भाजीपाला. तर आजचं जे रुटीन आहे, आज संडे आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. चला अगोदर आता झाडून घेते. हे चढलेत वरती माळा काढण्यासाठी. संपली आहे ना. छान आले की नाही मेथीची भाजी. तिथले पण उंच आले. निघते का नाही अशी पिळलेली मला. कसलं शांत वाटतंय सकाळ सकाळी. हे नाही ना चालू होत आता. आणखीन त्यातले बी एक होते वाटत. ते आता सगळ्या माळा दुरुस्त करायला टाकावं लागतील. 2-3 आहेत ते आहे नाही. बसत नाही का राहू दे त्यालाच काय करायचं. आज बाजरी दळून आणावं म्हणलं. तेव्हा घेतली होती की विकत आणलेली तशीच आहे. कुटीमध्ये तशीच आहे. 2 किलो बाजरी आणि आज उडीद आणि तुरीची डाळ एक आणायची. तुरीची डाळ संपली ना. टोमॅटोचं एक झाड पण कसलं झालंय ती. ते वर जर मोठं झाड असलं की नाही रोग पडते काही की बघा. आळ्याले पानं खात्यात खाली. काल मी एक हिरवी आळी काढली झाडावरची खालीच. हे तर वर नाहीत आणखीन तर. घेऊ का मी झाडू मारू का आता राहिलेला काय की नाही. टेरेसवरती अशा आम्ही ऑनलाईन कुंड्या म्हणजे ज्या बॅग असतात भाजीपाल्यासाठी आडव्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तर त्या मागवलेल्या. आणि जी खालची माती होती पोत्यामधील ती वरती आणून या पिशव्यांमध्ये भरून याच्यामध्ये भरपूर सारा भाजीपाला लावलेला. आणि तसंच दिवाळी संपली आणि लायटिंग वगैरे काढायची बाकी राहिली होती तर हे आता वरती चढलेले आहेत. आणि लायटिंगच्या ज्या माळा आहेत त्या पॅक केलेल्या दोऱ्याने बांधलेल्या त्या सर्व आता खोलून व्यवस्थितपणे ठेवून द्यायचे आहेत. कारण ते आता पुढच्या वर्षीच म्हणजे दिवाळीच्या वेळेसच लावण्यात येतील त्यासाठी. आणि दिवसभर ऊन खूप पडतं आणि सकाळ सकाळी बघा सूर्योदय पाहायला मिळतो वर आल्यानंतर. खूप छान वाटतं, भारी वाटतं आणि दिवस पण खूप छान जातो. त्यानंतर हे माळा सर्व जमा करतायत काढून व्यवस्थितपणे. आणि ही टेरेसवर लावलेली मेथीची भाजी खूप छान हिरवीगार आलेली. त्यानंतर बऱ्याचशा भाज्या लावल्यात. जे कांद्याची पात विकत आणलेली त्याचे जे कांदे असतात ते पण लावले तर त्याची पण पात उगवलेली. त्यानंतर अळूची पानं आहे, टोमॅटो, गवार, भेंडी पण लावलेली आहे, कोथिंबीर बरंचसं लावलेलं आहे. त्याचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ बनवून यूट्यूबला आणि इंस्टाग्रामवरती अपलोड केलेलं आहे. त्यानंतर टेरेस झाडायचं होतं तसं तर शक्यतो या बॅरलमध्ये पाणी असतं त्या पाण्यानेच मी धुवून घेते कारण फास्टमध्ये होतं. पण आज चला म्हटलं की सुट्टी आहे आणि वेळ पण होता तर झाडू वगैरे मारलं. कारण थोडीशी आता सध्या धूळ पण उडते त्यामुळे. आणि खाली आलोत आणि आकाशकंदील पण काढून घेतला. आकाशकंदील खूप मोठा होता. याच्यासाठी बॅगच सापडत नव्हती कारण खूप मोठा होता. कशामध्ये ठेवायचा हा प्रश्न पडलेला. आणि ध्रुव याच्यामध्ये बसेल इतका हा मोठा होता. त्यानंतर आकाशकंदील व्यवस्थितपणे ठेवून दिला कारण तो पुढच्या वर्षी पण कामाला येईल त्यामुळे. आणि हे म्हणले की मला पोहे वगैरे काही नको तर यांच्यासाठी
मटकी असते ती बनवली. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, लिंबू, मीठ टाकून यांना खायला दिलं. आणि त्यानंतर बघा मला पोहे असे खायला आवडतात, त्याच्यावरती थोडीशी बारीक शेव, लिंबू टाकलेलं, थोडंसं टोमॅटो पण. तर आमचा नाश्ता वगैरे करून झाला, मुलांचा पण झाला. मुलं टी व्ही पाहत पाहत नाश्ता करत होती. तर म्हटलं की चला परत स्वयंपाकाची जास्त घाई गडबड होते, त्यामुळे शेपूची भाजी बनवते. आणि शेपूची भाजी मी सपकच बनवते, सपक म्हणजे मिठाची, कारण मुलं तिखट खात नाही. सर्रास माझ्या ज्या पालेभाज्या असतात, जर एक तिखट भाजी बनवली तर एक सपक बनवते, कारण मुलं अजिबातच तिखट भाज्या खात नाहीत, मग त्यांचा दिवसभर पोटमारा होतो. त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, लाल तिखट पण टाकू शकतो, आणि त्यामुळे मग मी तिखट वगैरे काहीच टाकत नाही आणि सपकच भाजी बनवणार आहे. तर साधी सिंपल पद्धतीने बनवते. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर लसूण सोलून ठेचून घेतला, त्यामध्ये भाजी स्वच्छ धुवून कट करून घेतली, आणि जी मुगाची डाळ असते ती पण धुवून कढईमध्ये म्हणजे भाजीमध्ये टाकून दिली. आता ते तेलामध्ये छान मस्तपैकी परतून घेते, आणि छान अशी भाजी परतली, आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटतंच भाजीला. वरतून पाणी टाकलं की भाजीला चव पण लागत नाही, छान पण लागत नाही. आणि भाजी कोवळी असल्यामुळे तिला तेलामध्ये ती छानपैकी शिजली जाते. आणि चवीनुसार मीठ टाकलं, त्यानंतर कूट टाकलं, तर भाजी शिजून तयार झाली होती. त्यानंतर आज संडे असल्यामुळे मटणचा बेत होता, तर यांनीच बनवलेलं भाजी बनवून तयार होती. फक्त आता चपात्या बाकी राहिलेल्या, चपात्या बनवल्या, मुलं जेवली, त्यानंतर मी पण थोडंसं खाऊन घेतलं. आणि हे आता बाहेर गेलेले, तर जेवायला बसलेले. कांदा कट करायचा राहून दिलेला, तर तो दिला. आता हे किचनची सर्व आवरावर करून घेते. सुट्टी असली की कामाला पण खूप उशीर होतो, कारण नियोजन जरी केलं तरी सगळे घरी असल्यामुळे सगळं काम विस्कळीत होतं. त्याच्याने दिवसभरातील बाकीची सर्व कामं आटपली. त्यानंतर संध्याकाळी बघा, दुसरं आम्हाला जास्त करून खिचडी आवडते, आरू आणि मला तरी. आणि आरू ह्यांच्यासाठी, दादासाठी आणि ध्रुवसाठी मटणची भाजी, चपाती, भाकरी सर्व होतं. तर ते सर्व बनवून ठेवलं. आणि खूप दिवस झाले मला म्हणजे जे रॅक असतात भांड्यांचे, अस्ताव्यस्त म्हणता येणार नाही, पण रोजच्या रोज मी पुसून घेते, पण पेपर वगैरे असतात त्याच्यावरती धूळ जाऊन ते थोडीशी पिवळसर झालेली, आणि ते बघायला पण छान वाटत नाही. आणि एकदम टापटीप असलं म्हणजे घरात पण छान वाटतं. आणि दिवसात तर वेळच भेटत नव्हता. 2-3 दिवस झालं पेपर आणून ठेवले, पण ते काही शक्य झालं नाही. मग स्वयंपाक झालेला म्हणजे खिचडीच बनवायची होती, त्यामुळे वेळ शिल्लक होता. दिवसभर तर कामातच गेलेला, पण थकवा आला पण नाही. त्यामुळे चला म्हटलं की आज रॅक जे आहेत ते सर्व क्लीन करून लावूयात, कारण जे रॅकचे भांडे असतात जसे जमा होतील तसे मी टोपल्यामध्ये ठेवलेले 2 दिवसापासून, की चला आज रॅक लावायचे दुपारी, पण शक्यच झालं नाही. तर त्यामुळे मग मी आता रॅक वगैरे सर्व जे भांडे काढलेले ते सर्व पुसून घेतले. पेपर अगोदरच फोल्ड करून ठेवलेले, आणि एक एक करून पेपर पण लावून दिले. मसाले डबे किंवा मिठाचा, साखरेचा डब्बा, त्यामध्ये सर्व साखर जे संपलेलं ते सर्व भरून ठेवलं आणि व्यवस्थितपणे लावून दिलं. या टोपल्यामध्ये खूप सारी भांडी होती जी की लावायची राहून गेलेली, तर ती सर्व मी आता लावून देते. आणि या म्हणजे किचनच्या खाली जे पोळपाट, बेलन किंवा जे कणिक मळायचं सामान असतं, ताट वगैरे, ते ठेवून देते मी. तसंच जे रॅकमधील भांडे असतात ते सर्व लावून दिले. पलीकडचा रॅक पूर्ण क्लीन करून झाला. आणि आता आरूची आज बरीचशी मदत झाली, कारण तिनं जे डबे असतात ते खालती घ्यायला मदत केली, त्यानंतर थोडेसे पुसून पण दिले, आणि विशेष म्हणजे हाताखाली पण दिले. आणखीन जेवणं बाकी होते. जवळजवळ 7:30च्या किंवा 7च्या दरम्यान आम्ही हे कामाला लागलेलो, तर जवळजवळ तासभर तरी गेला असेल, कारण भांडे वगैरे जास्त तेलकट चोपट नसतात, कारण मी शक्यतो तसे हातं वगैरे जास्त लावतच नाही, आणि लावला तर लगेचच मग ते पुसून वगैरे ठेवते. तर इकडे तिकडचा रॅक जो होता छोट्या भांड्यांचा, तर तो सर्व आवरून झालेला. आणि डब्बे जे असतात तो डब्यांचा रॅक आता लावून घेते. वरचे 2 सेक्शन होते ते लावून झालेले, कारण ते जे सामान आहे ते हाताखाली घ्यायला कोणीतरी लागतं, कारण स्टूलवरती चढून ते काढावं लागतं, त्यामुळे. तर अशा पद्धतीने पूर्ण रॅक बघा क्लीन करून झाला. पेपर टाकल्यानंतर एकदम चकाचक टापटीप वाटतोय. आणि विशेष करून घरात पण एकदम म्हणजे मला तरी पर्सनली खूप प्रसन्न वाटतं. घर एकदम टापटीप व्यवस्थित आणि स्वच्छ असल्यानंतर त्यातल्या त्यात किचन, कारण बराचसा वेळ हा किचनमध्ये जातो. तर आजचा दिवस असा गेला, आणि पूर्ण दिवसभराचा शूट मी तुम्हाला दाखवला आहे. व्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा.